देशी बियाणांच्या सीड बँक व गांडूळ खताच्या जोडधंद्यामधून अकोल्यातील शेतकरी घेतोय वर्षाला लाखो रुपयांचं उत्पन्न। अकोला जिल्ह्यातल्या मिर्झापूर तालुक्यातील चांबा बुद्रुक गावात राहणारे शेतकरी गजानन महादेव ठोकळ हे केवळ पारंपरिक शेतकरी नसून आधुनिक विचारसरणीचे प्रयोगशील शिल्पकार आहेत। 40 एकर शेतात ते कापूस, सोयाबीन, हरभरा आणि लोकर अशी पारंपरिक पिकं घेतात, पण शेतीला त्यांनी नवा पैलू दिलाय। गांडूळ खत आणि लिंबोळी खत या जोड व्यवसायामधूनही ते दरवर्षी 10 ते 15 लाख रुपयांचं उत्पन्न घेतात। या मागचं खरं यश दडलंय त्यांच्या देशी बियाणांच्या सीड बँकेत। आज त्यांच्या बियाणांचा संग्रह 110हून अधिक देशी जातींचा असून हीच बियाणं ते कृषी प्रदर्शन आणि बियाणं महोत्सवात स्टॉल लावून विकतात। हे बियाणं विकून केवळ पैसा कमावणं नाही तर लोकांमध्ये देशी पद्धतीचं महत्त्व पोहोचवणं हीच त्यांची खरी तळमळ आहे। शेतकरीच नाही तर शहरी नागरिकांचाही त्यांच्या या स्टॉलला मोठा प्रतिसाद मिळत असतो। या सगळ्या कामातून ते 10 व्यक्तींना वर्षभर रोजगार देत आहेत। म्हणजेच गजाननराव हे रोजगार निर्मिती करणारे शेती उद्योजकाचं कामही बजावतात। देशी बियाणांच्या साठ्यामुळे आणि त्यांच्या गुणवत्ता जपणाऱ्या पद्धतीमुळे आज गजाननराव ठोकळ फक्त अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहेत। कल्पकता, चिकाटी आणि अभ्यास या तिघांच्या जोरावर शेतीत बदल घडू शकतो आणि हे गजानन ठोकळ यांचं यश पाहिलं की आपल्याला मनापासून पटतं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।